राधे कृष्ण. नवरात्रीचा महाउत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या महाउत्सवामध्ये या 9 दिवसामध्ये दिवस आणि रात्रीचा हा सुवर्ण क्षण आणि या सुवर्ण क्षणामध्ये सुवर्ण योगामध्ये आपण या माता राणीची कृपा प्राप्त करण्यासाठी तिच्या नावानं जर तिचं नामस्मरण जर केलं आपण तर तिचा आशीर्वाद प्राप्त म्हणजे होणारच. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकजण शक्तीची आराधना करण्यासाठी प्रत्येकाचं वेगवेगळं कारण असू शकतं, पण ज्याला या शक्तीच्या प्राप्तीसाठी म्हणजे पैशाची आर्थिक समृद्धी निर्माण करायचं असेल, पैशाचं आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं असेल, भरपूर पैसा जर तुमच्याकडं आकर्षित करून घ्यायचा असेल तर एक महामंत्र आहे जो लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. आणि त्या बीज मंत्राचं तुम्ही चालता बोलता उठता त्यालाही कुठल्या प्रकारचं असं ओम पाठीमागं ओम पुढं ओम असं कुठलंही बंधन नाही, पण तो मंत्र कोणीही करू शकतो, स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो. म्हणजे असा हा बीज मंत्र आहे लक्ष्मीचा. हा अपार धन समृद्धीसाठी म्हणला गेला पाहिजे आपल्याकडून. आणि या 9 दिवसात हा मंत्र जर तुम्ही सिद्ध केला तर तुमच्याकडं पैसा आकर्षित होण्याच्या ज्या काही संधी असतात त्या उपलब्ध होतील. म्हणून मी तुम्हाला तो आज मंत्र या वेदांत ज्ञानामृत चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. तो मंत्र आहे श्रीम. चालता बोलता बसता उठता केव्हाही झोपता कसाही तुम्ही जास्तीत जास्त या जपाचा 9 दिवसामध्ये जास्तीत जास्त जप करा. मानसिक जप करा. मानसिक जप करत असताना ओठ हलवायचा नाही, मनातल्या मनात मानसिक जप करायचा आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही आसनावर बसाल किंवा कशाही पद्धतीनं जर तुम्ही साधना केली तर सुरुवातीला फक्त एक संकल्प करायचा, हातावर पाणी घ्यायचं आणि मी हा मंत्र याच्यासाठी म्हणत आहे. हा संकल्प करून जर मंत्र केला तर त्या मंत्राची ऊर्जा तुम्ही जे ठरवले त्या कामाला लागणार आहे. असा हा महामंत्र आहे. त्याचं तुम्ही सर्वांनी त्याचा जप करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा लाभ घ्यावा. राधे कृष्ण.